सांगायचं काय म्हटलं आता काय राहिलं या बंगल्यात. म्हणलं झालं काय, अरे काय उरलं नाही रे. म्हणलं अहो काल बांधला असा दिसतो, तर 2-5 वस्तू तर मला नव्या दिसतात आणि तुम्ही म्हणताय बंगल्यात काही राहील. अरे म्हणले बंगल्यात काही उरलं नाही. म्हटलं झालं काय, म्हटले आपल्या शेजारच्या याच्यापेक्षा मोठा बांधला रे. आता याच्यात राहिलंय काय, आपण तुलनेमध्ये जगतो, इतरांच्या तुलनेमध्ये कुठे आहोत याच्यावरनं आपलं सुख, याच्यावरनं आपला आनंद ठरतो. आणि म्हणून आपलं एक जगणं असतं. थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपल्या जगण्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या, आपल्या दुःखाच्या, आपल्या काय जागा आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. ही महिलांची पतसंस्था आहे आणि सगळ्या महिला सभासद आहेत आणि इथं मोठ्या संख्येनं पुरुषही उपस्थित आहेत. माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे, त्यांना जर त्यांचं जगणं जर तुम्हाला सुंदर करायचं असेल ना, कधीतरी त्यांचं कौतुक करायला शिका. आणि काय लागतं कौतुकाला, आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, त्यांना फक्त म्हणा आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी बहिणीला म्हणा तुझ्यामुळे घराचं गोकुळ झालं. कधीतरी मुलीला म्हणा तू जन्माला आली आणि माझ्या जगण्याला शिस्त मिळाली. कधीतरी बायकोला म्हणून बघा बाई तुझ्यामुळे संसार झाला. काय लागतो, 2-4 जण भांडायला आले माझ्याकडे, मला म्हणले ते बाकीचं सगळं ठीक आहे, बायकोचं कौतुक आयुष्यात करणार नाही. म्हणलं तुमचं काय पटत नाही का, पटायचं सोडा. म्हणला तिला कानानं ऐकायला येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का. म्हणलं मग दवाखान्यात जा, मशीन दवाखान्यात गेला, डॉक्टरला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको पुढे, म्हणला घरी. म्हणले मग आता इथून काय उपचार करायची. ते म्हणले आता पुढेच्या दाढी लागतात, एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत मोजता येत नाही, ऐकू येत नाही ना तेवढं जरा मोजून घे. म्हणलं ठीक आहे. बायको किचन मध्ये होती, यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये जाऊन आवाज दिला तरी प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात जाऊन ओरडला, भाजी काय केली, काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, तिला किचनच्या दारातून पण ऐकायला. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला जरा लेट कळलं, ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असेल बघा. धूल चेहरे पर थी और हम आईना साफ. धूळ जर चेहऱ्यावर असेल, आरसा पुसून उपयोग आहे का. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. आणि मला महिलांचं विशेष कौतुक का वाटतं माहितीये का, त्या बिचाऱ्या त्यांचं घरदार, आई वडिलांचं नाव घेऊन सगळं सोडून आपल्या घरात येतात, आपल्या घराशी जुळून घेतात, तिथल्या आवडीनिवडीशी जुळून घेतात, तिथल्या माणसांना आपलंसं करतात. मग त्यांचं थोडं कौतुक केलं तर बिघडलं कुठे. संध्याकाळी दमून बघून ती जेव्हा आपल्याकडे पाहते तेव्हा तिला फक्त म्हणा किती करतेस तू संसारासाठी, आज दमलीस का. कधी भाजी जर चांगली झाली तर तिला म्हणून बघा आज भाजी छान झाली. त्यांना या फक्त कौतुकाच्या 2 शब्दांची अपेक्षा असते, पण आपल्याला कौतुक करायला मात्र शब्द सापडत नाही. आणि कौतुक कुठपर्यंत, जोपर्यंत माणसं तुमच्या आयुष्यात आहेत तोपर्यंत. नंतर तुम्ही त्यांचं कितीही कौतुक केलं त्यांच्या कानापर्यंत पोहोचणार आहे का, नाही. पु ल देशपांडे लिहितात, मी अंतुबर्वांच्या पायाला हात लावला, त्यांनी पाठीवर थाप मारली, यशस्वी व्हा म्हणून मला आशीर्वाद दिला. आणि पुलंना अंतुबर्वा म्हणाले, पुलं तुमच्या हिला जपा हा. आमची ही होती तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे, ती गेली आणि हापूस पुन्हा भरलाच नाही. माणसं जोपर्यंत त्यांची किंमत कळते. एक गोड कविता आहे पुणा कवीची, त्याने लिहिलंय की रुक्मिणी आईसाहेब सुद्धा रुसून आल्या होत्या पंढरपूरला आणि पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण भगवंताचं एवढं प्रेम रुक्मिणी आईसाहेबांवरती की भगवान श्रीकृष्ण जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, पण आपल्या पत्नीला शोधत शोधत पंढरपूर पर्यंत आला. आणि आपण सगळेजण पंढरपूरला दर्शनाला जातो, तसा एक भक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं, विठू मात्र दिसला नाही. पुन्हा डोकं टेकवलं, पुन्हा बघितलं, विठू काय विटेवर उभा नाही. मग रुक्मिणी आईसाहेबांकडे गेला, त्यांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि परत डोकं काढून घेतलं, आपलंच आपल्याला कधीतरी लागेल म्हणून. आणि रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, का हो शेजारी विटेवर विठू दिसत नाही.
रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या असेल की तिथेच कुठेतरी, नीट बघा. दोनदा बघितलं पण विठू नाही दिसला. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या खरं सांगू, लग्न करून इकडे आले आणि नाकासमोर बघण्यात आयुष्य गेलं. कधी मान वळून बघितलंच नाही हो. आता तर दगडाची झाली आहे, वळत पण नाही. कुठे जातो, कधी येतो, काही पत्ता नसतो. आषाढी कार्तिकीला कितीतरी जण येतात, पायावर डोकं टेकून निघून जातात. पण आज पहिल्यांदा तुम्ही सांगितलं शेजारी विठू विटेवर नाही तो, आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. कितीतरी महिलांची ही अवस्था आहे. त्या वरवरून हसतील पण मनातनं मात्र पोखरलेल्या असतात. त्यांना अपेक्षा असते सांत्वनाच्या 2 शब्दांची, त्यांना अपेक्षा असते त्यांनी केलेल्या कष्टाच्या कौतुकाची. वर्षभरात अशा महिला एकत्र येतील, किमान हसतील, बोलतील, काहीतरी एखाद्या विषयावर चर्चा करतील, जाताना छोटंसं एखादं गिफ्ट घेऊन जातील. हे आयुष्यातले आनंदाचे क्षण आहेत त्यांच्या. मला वाटतं या निमित्तानं तरी ते त्यांना पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आपण गेल्यावर लोकांचं कौतुक करतो जे त्यांच्या कानापर्यंत कधीच पोहोचत नाही. श्वास थांबल्यानंतर एका बाईनं तिच्या भावना व्यक्त केल्या, कशा असतील त्या. ती म्हणते, एरवी मी तर कधी थोडीशी नटले तर घरातल्या माणसांनी नाकं मुरडली, काय हिला सारखं नटायला लागतंय. आज माझा ती निघणार, आता मात्र सगळ्या जणी मिळून मला सजवत होत्या. आता थोडीच मी मला माझी आरशात बघणार होते. एरवी कधी 5 मिनिट मला सकाळी उठायला उशीर झाला तर लोक डोक्यावर घ्यायचे घर, ही वेळ आहे का उठायची. आता रडून रडून सगळ्या जणी मला उठवत होत्या, बाई उशिरा का होईना, उठ ना ग. आता थोडीच मी उठणार होते. आता तर संपलंच की सगळं. श्वास थांबायच्या आत जगून घ्या, परत हे क्षण तुम्हाला जगायला मिळणार नाही. आयुष्य किती सुंदर आहे मला सांगा. माणूस म्हणून जन्माला आलो, सुख व्यक्त करता येतं, दुःख व्यक्त करता येतं, आनंद व्यक्त करता येतो, बोलता येतं, भांडता येतं, रडता येतं, हसता येतं, व्यक्त होता येतं. ही संधीच मुळात भगवंतानं माणूस म्हणून आपल्याला दिली. आपण मनमुराद जगावं, कारण आयुष्य परत कधीच मिळत नाही. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या, नात्यांना जपा, माणसांना जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असते, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा तर एक जण मला म्हणला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय माझ्यासाठी रडतोय. श्वास थांबल्यानंतर ना संवाद, ना सहवास, ना स्पर्श. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्पर्श. आपण गेल्यावर त्या शरीराला मांडी देतो, त्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळतो का. आपण गेल्यावर वारा घालतो, वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते का. गेल्यावर अग्नी देतो, अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही, तर आपल्या वाऱ्याची झुळूक कधी समजेल. नाही कळत काही. माणसं आहेत तोपर्यंत जपा. हल्ली कुणी कुणाकडे जात नाही, कुणी कुणाशी बोलत नाही, सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. कमालीचे बिझी आहोत आपण, किती बिझी आहोत. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ काय जपतो आपण. हल्ली कुणी कुणाकडे मुक्कामी गेलंय, 2 दिवस राहिलंय, असं तर आठवतंय का. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि ती जर आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला इष्टीला वाटायला लावायचं. आत्या इष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना, येते. तिनं येते म्हणायला उशीर. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते, एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंतिम ठेल जातात, प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईलमध्ये खेळत असते. कधी उरकतोय कोणास ठाऊक. साधनं वाढत गेली. वेळ खरं तर शिल्लक राहायला हवा होता, पण तो आम्ही इतका कुठे कुठे व्यस्ततेत बिझी होऊन गेलो, आमचं आम्हालाच कळलं नाही. आयुष्यातल्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी माणसांना महत्त्व देता येईल का, मला वाटतं याची काळजी आपण घ्यायला हवी. इथं सगळ्या महिला बसलेल्या आहेत. तुमचं माहेर कुठपर्यंत. जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत तुम्ही आज फोन करायचा, आई उद्या येते बरं का. तुम्ही येणार म्हटल्यानंतर ती झोपतच नाही.
सकाळी उठल्याबरोबर फोन असतो, उठली का ग, आवरलं का ग, निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात जायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पाणी वाळून टाकल, जवळ घेईल, बोटं मोडल, तिचे ओठ गालावर लावल. आणि सासरी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली? शेंगा घेऊन जा, वांगी घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवले, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवले. सासरी मिळत नाही. सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामीच नव्हती. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर? आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झालं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. दिवसभरात एकदा तर आईसोबत बोलायचं असतं. आई सगळं तुमचं ऐकते. कधीतरी आईचं एक वाक्य कान देऊन तुम्ही ऐकलं पाहिजे. कधीतरी नकळत आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. ढगाळ गेलेला सूर्य परत बघायला मिळतो, मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. आणि माझा राव आहे, इथं मुली पण आहेत आणि वडील पण आहेत. वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त मुलीवर असतं. मला काय तुमच्यात भांडणं नाही लावायचं, म्हणजे खरंय ते खरंय. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं तरी बघ जरा फोन कर, वडील थेट पुरीला फोन पण लावत नाही. ते आईला सांगतात बघ कुठपर्यंत आली ते. वडील पुरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं आपल्या बाळावर. पुरीच्या लग्नात बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप.